नमस्कार. आजच्या या व्यापारी कायदे नियमनात्मक रचना बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क या सदराखाली आपण ठरावांचे इतर प्रकारे वर्गीकरण, कराराची समाप्ती, करार भंगाबाबत उपाय व करार भंगामुळे होणाऱ्या नुकसानीचे प्रकार अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीला आपण ठरावांचे इतर प्रकारे वर्गीकरण कसे केले जाते ते पाहूया. इतर प्रकारे वर्गीकरणामध्ये पुन्हा हे ठराव दोन प्रकारे विभागले जातात. एक, ठरावांचे स्वरूपावरून वर्गीकरण केले जाते व दुसऱ्या प्रकारात ठरावांचे अंमलबजावणीवरून वर्गीकरण केले जाते. आपण ठरावांचे स्वरूपावरून वर्गीकरण अभ्यासूया. यामध्ये कराराचे तीन प्रकार पाडले जातात. त्यातला पहिला आहे व्यक्त करार. ठराव करताना करारातील अटींविषयी दोन्ही व्यक्तींचे जेव्हा एकमत होते तेव्हा तो ठराव व्यक्त ठराव होतो. यामध्ये प्रस्तावातील अटी स्पष्ट व उघडपणे मांडलेल्या असतात व प्रस्तावाचा स्वीकार या अटी मान्य करून केलेला असतो. दुसरा प्रकार आहे अव्यक्त करार. याला सूचित करार असे देखील म्हणतात. या करारातील अटी स्पष्टपणे मान्य केलेल्या नसतात, परंतु त्या करारातील व्यक्तींच्या वागणुकीवरून, कृतीवरून, सभोवतालच्या एकूण परिस्थितीवरून अटी मान्य केल्याचे सूचित केले जाते, तेव्हा त्याला अव्यक्त करार असे म्हणतात. आणि तिसरा प्रकार आहे आभासी करार. यात कराराचा आभास निर्माण होतो. मुळात करार करण्याचा हेतू नसतो. हा करार न्याय्य तत्वावर आधारलेला असतो. कोणाचे नुकसान व कोणाचा फायदा असे होत नाही. म्हणून आभासी करारातील हक्क, कर्तव्ये, जबाबदाऱ्या करारातील भाग घेणाऱ्या व्यक्तींच्या इच्छेनुसार होत नाहीत, तर कायद्याच्या अंमलबजावणीने निर्माण होतात. या करारांना तादृश्य करार असे देखील म्हणतात. आता आपण ठरावाचे अंमलबजावणीवरून होणारे वर्गीकरण पाहूया. पहिला प्रकार अंमलात आणलेले करार. दोन्ही व्यक्ती आपापली जबाबदारी करारानुसार पार पडतात व हक्क बजावतात तेव्हा त्याला अंमलात आणलेला करार असे म्हणतात. दुसरा प्रकार अंमलात आणावयाचा करार. जेव्हा ठरावातील व्यक्तींनी आपापली कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडलेल्या नसतात तेव्हा त्याला अंमलात आणावयाचा करार असे म्हणतात. आपण करारांची समाप्ती कशी होते ते पाहूया. दोन्ही पक्षांमध्ये विशिष्ट कार्य करणे किंवा न करणे त्याबद्दल करार झाल्यानंतर त्यांच्यामध्ये करारासंबंधी कायदेशीर संबंध निर्माण होतात. दोन्ही पक्षांनी आपापली वचने पाळली म्हणजेच कराराची पूर्तता होते व त्यांच्यामधील कायदेशीर संबंध संपतात. हे संबंध संपल्यामुळे दोन्ही पक्ष आपापल्या जबाबदारीतून मुक्त होतात, तसेच त्यांचे अधिकारही संपुष्टात येतात. यालाच कराराची समाप्ती असे म्हणतात. करार समाप्तीच्या साधारणतः 9 पद्धती आहेत. पहिला, कराराची पूर्तता करून बाय टर्मिनेशन. दुसरा, आपापसात ठराव करून बाय ॲग्रीमेंट. तिसरा, कराराची पूर्तता करणे अशक्य झाल्यास बाय इम्पॉसिबिलिटी. फोर्थ, कालावधी संपल्याने बाय लॅप्स ऑफ टाइम. पाचवा, करार भंग केल्यामुळे बाय ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. सहावा, कायद्यातील तरतुदींमुळे बाय ऑपरेशन ऑफ लॉ. सातवा, तडजोड व संतोष बाय अकॉर्ड अँड सॅटिस्फॅक्शन. आठवा, करार पूर्ततेची संधी न दिल्यामुळे बाय रिफ्युजल ऑफ ऑपॉर्च्युनिटी टू परफॉर्म द प्रॉमिस. आणि नववा, वचन पूर्ण न केल्यामुळे बाय डिफॉल्ट ऑफ द प्रॉमिस. करार भंगाबाबतचे उपाय हे भारतीय करार कायदा 1872 मधील कलम 73 ते 75 मध्ये नमूद करण्यात आले आहे. दोन व्यक्ती किंवा पक्षांमध्ये करार झाल्यानंतर प्रत्येक पक्षाने किंवा व्यक्तीने कराराचा संदर्भ असणारी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. यापैकी एखाद्या पक्षाने आपली जबाबदारी पार पाडली नसेल तर करारभंग झाल्याचे समजले जाते. करारभंगालाच वचनभंग असेही म्हणतात. भारतीय करार कायद्याच्या कलम 39 मध्ये करारभंगाची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे. करार करणाऱ्या दोन व्यक्तींपैकी एका व्यक्तीने आपले वचन पूर्ण करण्याचे नाकारले असेल किंवा असे काही एखादे कृत्य केले असेल की ज्यामुळे त्या व्यक्तीला आपले वचन पूर्ण करता येणे शक्य नसेल तर त्या व्यक्तीने करारभंग केला असे समजले जाते. व्याख्येच्या आधारे पुढील परिस्थितीत किंवा कारणांमुळे करारभंग झाला असे समजले जाते. 1. करारातील एखाद्या व्यक्तीने आपले वचन पूर्ण करण्याचे नाकारले असेल तर करारभंग होईल. दुसरा, करारातील एखाद्या व्यक्तीने एखादे असे कृत्य केले असेल की ज्यामुळे तो आपले वचन किंवा जबाबदारी पूर्ण करण्यास असमर्थ ठरत असेल तर करारभंग समजला जाईल.
तिसरा, ठरलेल्या ठिकाणी व ठरलेल्या वेळी वचन पूर्ण करण्यास एखादा पक्ष विसरत असेल तर तोही करारभंग ठरेल. करारभंगाचे प्रकार. करारभंगाचे साधारणतः दोन प्रकार असतात. एक वास्तविक किंवा प्रत्यक्ष करारभंग म्हणजेच ऍक्च्युअल ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट, आणि दुसरा अपेक्षित करारभंग अँटिसिपेटरी ऑर कन्स्ट्रक्टिव्ह ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. यातील पहिला प्रकार आपण पाहूया, वास्तविक किंवा प्रत्यक्ष करारभंग ऍक्च्युअल ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. जर करारातील एक पक्ष कराराच्या अंमलबजावणीच्या वेळी आपले वचन किंवा जबाबदारी पूर्ण करण्यास नकार देत असेल किंवा असमर्थता दर्शवित असेल तर त्याला वास्तविक किंवा प्रत्यक्ष करारभंग झाला असे म्हणतात. याची आपण काही उदाहरणं पाहूया. दोन पक्षांमध्ये एखादा करार झाल्यानंतर करारपूर्तीची वेळ ठरली असेल व ठरलेल्या वेळी संबंधित पक्ष आपल्या वचनांचे पालन करत नसेल तर वास्तविक किंवा प्रत्यक्ष करारभंग झाला असे समजले जाते. अजयने विजयला 10 पोती साखर 1 डिसेंबरला विकण्याचा करार केला. 1 डिसेंबरने अजयला विजयला साखर पाठविण्यास नकार दिला. अजयने नकार दिल्यामुळे प्रत्यक्ष करारभंग झाला असे समजले जाते. दुसरं उदाहरण पाहूया. करारातील एखादा पक्ष कराराच्या अंमलबजावणीच्या वेळी वचनांचे पालन करू शकत नसेल किंवा वचन पाळण्यास स्पष्टपणे नकार देत असेल तर तोही वास्तविक करारभंग ठरतो. उदाहरणार्थ, अनिलने सुनीलला 10 पोती तांदूळ विकण्याचा करार केला. कराराच्या अंमलबजावणीच्या वेळी आपण तांदूळ पाठवू शकत नाही असे अनिलने सुनीलला कळवले. अनिलने करार पूर्ण करण्याची असमर्थता दर्शवल्यामुळे हा वास्तविक करारभंग ठरतो. करारभंगाचा दुसरा प्रकार अपेक्षित करारभंग अँटिसिपेटरी ऑर कन्स्ट्रक्टिव्ह ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. ज्यावेळी करारातील एखादा पक्ष कराराच्या अंमलबजावणीपूर्वीच आपल्या बोलण्याने किंवा वागणुकीने आपण करार करण्यास पूर्णपणे असमर्थ आहोत असे स्पष्टपणे दर्शवतो त्यावेळी अपेक्षित करारभंग झाला असे समजले जाते. करारभंगामुळे होणाऱ्या नुकसानीचे प्रकार. काइंड्स ऑफ डॅमेजेस. पहिला प्रकार साधारण नुकसान सिंपल और जनरल डॅमेज. करारभंगामुळे निर्दोष पक्षाचे जेवढे प्रत्यक्ष व स्वाभाविक नुकसान होते किंवा होऊ शकते याबद्दलची कराराच्या दोन्ही पक्षांना कल्पना असते अशा नुकसानीस साधारण नुकसान असे म्हणतात. दुसरा प्रकार विशेष नुकसान स्पेशल डॅमेज. ज्यावेळी कराराचा भंग करणाऱ्या दोषी पक्षाला करारभंगामुळे निर्दोष पक्षाचे विशेष स्वरूपाचे नुकसान होईल याची स्पष्ट कल्पना असते त्यावेळी होणाऱ्या नुकसानीला विशेष नुकसान असे म्हणतात. तिसरा प्रकार अंदाजे किंवा संभाव्य नुकसान व दंड लिक्विडेटेड डॅमेज अँड पेनल्टी. काही करारात करार करतानाच एखाद्या व्यक्तीने करारभंग केल्यास निर्दोष पक्षाला किती नुकसान होईल याचा अंदाज केला जातो. ही रक्कम निर्दोष पक्षाला स्वाभाविकपणे जेवढे नुकसान होईल तितकी असते. त्यामुळे कराराच्या पक्षांनी आपापसात ठरवून करारभंगामुळे निर्दोष व्यक्तीला स्वाभाविकपणे किती रक्कम द्यावी याचा केलेला अंदाज म्हणजेच संभाव्य नुकसान होय. चौथा प्रकार शिक्षात्मक नुकसान भरपाई. काही प्रसंगी दोषी व्यक्तीने केलेल्या करारभंगामुळे निर्दोष व्यक्तीची प्रतिष्ठा किंवा पद खालावते. अशा घटनांना आळा बसावा म्हणून शिक्षात्मक नुकसान भरपाईची तरतूद केली जाते. उदाहरणार्थ, खात्यात पुरेशी रक्कम असूनही ग्राहकांच्या धनादेशाचे पैसे देण्याचे बँकेने नाकारल्यास निर्दोष व्यक्तीला नुकसानीपेक्षा जी जास्तीची रक्कम दोषी व्यक्तीने द्यावी असा न्यायालयाने आदेश दिला असेल तर नुकसानीपेक्षा जास्तीच्या रकमेला शिक्षात्मक नुकसान भरपाई असे म्हणतात. पाचवा नाममात्र नुकसान भरपाई नॉमिनल डॅमेज. करारभंग किंवा वचनभंगामुळे झालेल्या नुकसान भरपाई किंवा अत्यंत अल्प असते किंवा वचनभंगाबद्दल आपला असंतोष दाखवण्यासाठी न्यायालयाने दोषी व्यक्तीला अल्प रक्कम नुकसान भरपाई म्हणून द्यावी असा आदेश दिल्यास त्याला नाममात्र नुकसान भरपाई असे म्हणतात. दोषी व्यक्तीने भविष्यात करारभंग करू नये याबद्दलची अप्रत्यक्ष समज नाममात्र नुकसान भरपाईद्वारे दिली जाते. या सत्रामध्ये आपण नुकसान भरपाईचे प्रकार आणि इथे थांबूयात.